बाहेरच्यासारखी चटपटीत, आंबट, गोड, कुरकुरीत अशी क्रिस्पी कॉर्न कशी बनवायची आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा. चला तर मग रेसिपी पाहूयात. त्यासाठी मधुमका छान असं काढून घ्यायची. सोलून घेतलेले मखाचे दाणे गरम पाण्यामध्ये टाकून छान असं उकळी काढून घ्या. त्यानंतर एका सुती कापडावर पसरून घ्यायचा आहे. चमच्याच्या मदतीने ही कॉर्न छान असं पसरून घ्या. म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे जास्तीचं ते निघून जाईल आणि थोडंसं गारही होईल. हे पहा, अशा प्रकारे छान पसरून घ्या. कॉर्न थोडीशी थंड झाल्याच्या नंतर ते एका परातीमध्ये काढून घ्या. त्यावरती 1 चमचा तांदळाचं पीठ आणि त्याबरोबरच पाव चमचा कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे आणि एकत्रित छान असं मिसळून घ्या. गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करून घ्या. लक्षात ठेवा, तेल खूप जास्त कडक गरम करू नका. कॉर्न उकडलेली आहे त्याच्यामुळे ते फुटू शकते. त्यामध्ये गॅसचा फ्लेम ॲडजस्ट करत छान असं क्रिस्पी होजेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, थोडीशी प्रॅक्टिस लागते कारण तेलामध्ये हे फुटू शकतं. छान असं तळून झाल्याच्या नंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम क्रिस्पी आणि करारी असं आपले कॉर्न तयार आहेत. यावरती आपल्या चवीनुसार मसाले घालायचे आहेत. इथे लाल तिखट घातलेलं आहे, थोडंसं आमचूर पावडर, धनेची पूड घालायची आहे आणि थोडंसं चाट मसाला, चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे. पूर्ण मसाला एकत्रित छान असं मिसळून घ्या. ही मधुमका होती स्वीट कॉर्न. तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न नसेल तर साधी मका उकडून घेऊन त्यामध्ये छान असं बारीक करून घेतलेले साखर, 1 चमचा पिठी साखर यामध्ये घाला. त्याची चव खूप छान येते. तर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात आणि तसंच थोडंसं टमॅटोचे काप आहेत ते पण यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा लिंबू यावरती पिळून घ्यायचा आहे. परत एक वेळा छान असं मिसळून घ्या आणि लक्षात ठेवा, हे कॉर्न तळताना तेलामध्ये फाटू शकतात. त्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस असेल तरच तळून घ्या. स्वीट कॉर्न तयार आहे. ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.